आता हा आहे दुसरा दिवस आणि आपण निघालो आता दापोलीमध्ये फिरायला. आता मी पिलियन म्हणून बसलेलो आहे, म्हणून मी हेल्मेट नाही घातलं आहे, कारण रायडर्सने आमच्या हेल्मेट घातलेलं आहे. आता आम्ही आधी चाललेलो आहे केशवराजला. किलोमीटर इकडनं माहिती नाही, कारण इथे जराही नेटवर्क नाही आहे आपल्याकडे. तर आमच्याबरोबर ते काका आहेत पुढच्या बाईकवर बसलेले, ते आम्हाला घेऊन चालले. पूर्ण ते आज आमच्याबरोबरच फिरणार आहेत. आणि मग आपण सगळे जे मंदिर स्थान आहेत, केशवराज झालं, त्याच्यानंतर कडेवरचा गणपती, अजून एखादी कोणती दिसतली, हे सगळे आपण फिरत फिरत साईट सीइंग करणार आहोत. आज पूर्ण दिवस आपला असाच असणार आहे आणि पूर्ण मजा करणार आहोत आपण. तर हे आहे गणपतीचं मंदिर, इकडचं जस्ट नवीन बांधलेलं आहे. आणि ह्याच्या समोरच तुम्ही बघाल ना, हे बघा केवढी मस्त अशी काय बोलतात आपण ह्याला, विहीरसारखं आहे. वेल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, वेल. पण काय खतरनाक दिसते असं. आणि ते म्हणत होते पावसात ही पूर्ण अशी एवढी अशी वरपर्यंत येते की आपण पोहू शकतो त्याच्यामध्ये. तर आम्ही पोचलेलो आहे इथे केशवराज मंदिराकडे. आणि जो खतरनाक ऑफ रोड करून आलेला आहे ना, डायरेक्ट मंदिराच्या पायथ्यापाशी आलेला आहे. जनरली इकडनं एक शिडी आहे, खाली पे अँड पार्क आहे तसं. तर तुम्ही 4 व्हीलरने येत असाल तर पे अँड पार्कमध्ये गाडी लावून तुम्ही मग अशा शिड्या आहेत, या शिड्या तुम्ही अशा चढून मंदिरापर्यंत येऊ शकतात. आम्ही या शिड्या स्किप केलेल्या आहेत. आम्ही डायरेक्ट इकडनं या जंगलातनं आलेलो ऑफ रोड करत करत. एवढा बेकार ऑफ रोड होता की कॅमेरा काढायची हिंमत नाही झाली. आता इथे मंदिर आहे, जस्ट थोडंसंच वरती आहे. इकडनं मंदिरात दर्शन घेऊ आणि तिथे आजूबाजूला जरा बघूया. बाईक्स अशा इथे पार्क केलेल्या आहेत आम्ही. तर आपण आहोत आता केशवराज मंदिरात. हा एंट्रन्स आहे, असं खालती वाकून यायला लागतं इकडनं. इकडे आलात, इकडे मंदिर आहे. आणि हे केशव तीर्थ आहे. हे पूर्ण असं वरतून येतं तिकडनं आणि पिण्याचं पाणी आहे. मस्त असं हे जंगलात आहे, आजूबाजूला काहीच नाही बघा, पूर्ण जंगल आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. सो चेंज इन प्लॅन्स. आम्ही ट्रेक करत चाललेलो आहे. ते लोक डायरेक्ट आम्हाला गेटवर भेटणार आहे, कारण आमच्यात खास फार होती. आम्ही आता ब्रिजवरती जे ते चालतो आहे, ते दोघं बाईक घेऊन गेलेले आहेत आणि मी आणि काका मागे आहेत. आम्ही दोघं ट्रेक उतरून इकडनं चाललेलो आहे आता. एकदम शांतता आहे इथे आणि नदीचा आवाज आहे मस्त आणि पक्ष्यांचा आवाज आहे. खूप मजा येते. तर ही शिडी नाही घ्यायची आहे, इकडनं जायचं आहे आपल्याला. आणि हे इथे वरती रस्ता आहे. झाड बघा कसं बेंड झालं इकडे. सगळी ही सुपारीची झाड आहेत वरती. त्याच्यामध्ये असा दगडांचा हा असा रस्ता केलेला आहे मंदिराकडे जायला. चला जाऊया आता पुढे. एक कुंड आहे गरम पाण्याचा, याच्यातनं वाफ अशा फिरतायत, फळफळत आहेत एकदम. आत्ता वाजले 1:30 आणि आपण फायनली पोचलेलो आहोत चंडिका देवी मंदिराकडे. पूर्ण घाटाचाच रस्ता होता इकडे, त्यामुळे हालत खराब झाली आहे पूर्ण केसांची. दर्शन झालेलं आहे.
एक्सपिरियन्स जाम खतरनाक आहे. असं तुम्हाला असं गुफेतनं असं 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 खाली जायला लागतं पूर्ण. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे, स्वयंभू आहे ती. तर इकडे याल तर नक्की दर्शन करा. इथे असे शिवलिंग पण आहेत, हे पण स्वयंभूच आहेत बहुतेक, का बांधलेले वाटतात, सिमेंट आहे कारण. मूर्ती स्वयंभू आहे. तर नक्की विजिट करा. आणि आजूबाजूचं एन्व्हायरमेंट पण खूप मस्त आहे. हे बघा, ते मस्त असे गुफा आहेत खाली. आणि इथे पावसात पूर्ण इथे असं पाणी वाहतं, वॉटरफॉल असतो इथे, पूर्ण खालपर्यंत जातो तो. आता बघूया नेक्स्ट काय करायचं आहे. आता तर थोडी पेटपूजा करायला लागेल आधी, त्यानंतर नेक्स्ट प्लॅन करायला लागेल. बघूया आता नेक्स्ट काय करता येतं. आता आम्ही पोचलेलो आहे फायनली दत्त मंदिराकडे. हे जे दत्त मंदिर आहे हे इकडचं स्वयंभू दत्त मंदिर आहे. आणि एक्झॅक्टली हे समुद्राच्या समोरच आहे. तर आता जाऊया, दर्शन घेऊ इथे. टाईमचा अपडेट नाही दिला, टाईम आता झालेला आहे 3:30. इथे किलोमीटर भले तुम्हाला सांगतील 10 आहेत 15 आहे, पण ते कवर करायला तुम्हाला अर्धा 1 तास इझिली लागतो, कारण पूर्ण रस्ते घाटाचेच असल्यामुळे चा बराच वेळ लागतो. इथे दत्त जयंतीला असा मस्त असा उत्सव होतो पूर्ण. ते मस्त असा हा विशाल समुद्र आहे. आणि हे आपलं मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. इथे लाईट नाही तर 1 मिनटं. हां, इथे यायचं असेल तर लाडघरचं श्री दत्त मंदिर हे मॅपवर टाकलं तर मॅपवर भेटेल तुम्हाला. जिथे कुठे नेटवर्क भेटेल तुम्हाला दापोलीमध्ये थांबून हा लोकेशन टाकला की इथेच घेऊन येईल बरोबर तुम्हाला गुगल मॅप्स. आज खूप भ्रमण झालं आहे आपलं. आता एक स्पॉट उरला आपला, इम्पॉर्टंट आहे सर्वात, जो आहे कळ्यावरचा गणपती. तो करायला आपल्याला आता अंजारलेला जायला लागणार आहे. आता इकडनं निघूया अंजारलेकडे. बघूया आता किती डिस्टन्स आहे, किती किलोमीटर आहे. मॅप आहे, चालतोय नाही चालतोय त्याप्रमाणे प्लॅन असा आहे. सनसेट व्हायच्या आधी आपल्याला कड्यावर पोचायचं आहे, जेणेकरून व्ह्यू बघता येईल आपल्याला. आता चाललोय लाईट हाऊसमध्ये. काल जाता नव्हतं आलं या लाईट हाऊसमध्ये, आपण लेट पोचलेलो. आता आपण चाललो लाईट हाऊसमध्ये. एंट्री फी लाईट हाऊसची 20 रुपये आहे जर वरती जायचं असेल तर. आवाजमध्ये थोडा डिफरन्स दिसेल कारण माझा माईक मी घरी विसरलो आहे, चार्जिंगला ठेवलेला. आणि घाईत आमचा प्लॅन बनला की नाही लाईट हाऊस बघायचं आहे. हे चप्पल काढायचं आहे, चप्पल काढून वर जा, असेच जाऊ नका, नाही तर कोकणी माणसं तुम्हाला शिव्या घालतील. हे असा पूर्ण स्पायरल आहे. इकडनं तुम्हाला जायचं आहे वरती. आता वरती जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा लाईट हाऊसचा व्ह्यू आहे. वरती माझ्या लाईट आहे आणि इकडनं असा हा व्ह्यू दिसतो पूर्ण. सनसेटला वेळ आता म्हणून सन एकदम इंटेन्स दिसतोय. जास्त नाही, थोडे स्टेप्स आहे, एवढा त्रास व्हायला पाहिजे. सनसेट एवढा खतरनाक होता इकडे, आणि त्याच्यापेक्षा खतरनाक आहे आम्ही जो आलो या स्पॉटवरती. खूप खूप खतरनाक शॉट आहे. आम्ही पूर्ण ऑल द वे बॅकपासून तिकडनं चालत आलो आहे फक्त हा सनसेट बघायला.
असा सनसेट होतोय आणि हा रस्ता जातो गणपतीच्या दुसऱ्या पावलांकडे. पोचलो वाटतं आपण. मस्त असा इथे हा सनसेट होतोय पूर्ण. पाया पडून घेऊया आपण. लोक चालत इथूनच जातात. शॉर्टकट आणखी एक तिथून आहे एकदम बँकेची.